भाजपला घवघवीत यश मिळाले आहे। शिवसेनेचा जो कोकणात मान्य केला होता तो अबाधित राहिलेला आहे, काय सांगाल? ही सगळी किमया वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची आहे आणि वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाणाऱ्या एकनाथ शिंदे साहेबांची आहे। राज्याचे मुख्यमंत्री असताना कोकणाला दिलेलं झुकतं माप, ज्याचा उल्लेख मी आता भाषणामध्ये केला, की कोकणाचे नेते आणि पूर्वाश्रमीचे राज्याचे मुख्यमंत्री स्वर्गीय AR अंतुले साहेबांनंतर कोकणाला भरघोस निधी देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते एकनाथ शिंदे साहेबांनी केलं। आणि वंदनीय बाळासाहेब देखील सांगायचे की मुख्यमंत्री कसा असला पाहिजे तर ते AR अंतुले साहेबांसारखा असला पाहिजे। आणि तसंच काम एकनाथ शिंदे साहेबांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोकणात सहज करून दाखवलं। त्यामुळेच कोकणवासियांना पुन्हा एकदा धनुष्यबाणावर म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांवर प्रेम दाखवलेलं आहे। तटकरेंच्या राजकीय हेतूमुळे रायगडमध्ये अनेक ठिकाणी महायुती तुटलेली आहे। शिवसेनेवर भाजप आणि राष्ट्रवादी लढत झालेली आहे, याकडे राजकीय दृष्ट्या कसं बघताय? ह्याच्यामध्ये राजकीय दृष्ट्या कुठं आपण काय वाद घातलेले आहेत? याला आपण नाव ठेवलेलं आहे ना मैत्रीपूर्ण लढत। मैत्रीपूर्ण लढत झाली आणि मैत्रीपूर्ण लढतीमध्ये भरतशेठ गोगावले श्रेष्ठ ठरले। आता हा फक्त काय महाडमध्येच नाही, आता तुम्ही विषय काढला म्हणून सांगतो की मी महायुती प्रत्येक ठिकाणी व्हावी त्यासाठी सकारात्मक असलेल्या शिंदे साहेबांचा एक शिवसैनिक आहे किंवा भरतशेठ देखील आहे। महाडच्या बाबतीमध्ये देखील आम्ही दोघांनी पुढाकार घेतला होता, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं आयत्या वेळी रत्नागिरीमध्ये देखील नगराध्यक्ष पदाचा उमेदवार उभा केला आणि 14 नगरसेवक पदाचे उमेदवार उभे केले। पण स्ट्राईक रेट काय राहिला असेल अंदाज? 14-0 आणि 1-0। त्याच्यामुळं मी फक्त बोललो नाही, पण हे आम्हाला सगळीकडेच बघायला मिळालं। त्याच्यामुळे माझी आज देखील विनंती आहे, मगाशी काल जे मी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की आम्ही अजितदादांची चर्चा केली, माझ्यासोबत भरतशेठ गोगावले देखील होते। आम्ही सभागृहामध्ये दोघांनी मिळून अजितदादांना सांगितलं की या सगळ्या गोष्टी महायुती म्हणून कुठेतरी तुम्ही पुढाकार घ्या, आम्ही पुढाकार घेतो आणि ह्याच्यातनं संपल्या पाहिजे। की माझी आणि भरतशेठचीच भूमिका होती विधानसभेमध्ये, परंतु मी देखील हे भोगलं रत्नागिरीमध्ये, मी फक्त बोलू नाही, पण आपण त्याची व्याख्या ठरवलेली आहे। आमच्यामध्ये जी झाली ती संघर्षाची निवडणूक नव्हती, तर ती मैत्रीपूर्ण लढत होती। शिवसेना आणि भाजप हे पारंपरिक मित्र आहेत, मात्र राष्ट्रवादीच्या आगंतुकपणे येण्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये दुर्वा निर्माण झालाय का? तो आता निकालानंतर आम्ही जवळ येऊ आपण अंतर्गत रस्ते पाणी बऱ्याच ठिकाणी झालेले